साठी केला होता साठी केला होता साठी केला होता साठी केला होता दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा साठी केला होता यासाठी केला होता साठी केला होता यासाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा चलिया धावा दृष्टीचिया कुंडलिया धावा दृष्टीचिया कुंडलिया धावा दृष्टीचिया तुका वाटे झाले आविता तुका वाटे झाले आविता तुका वाटे झाले आविता वाटे झाले आविता राम मंगळाचे टेणे गोणे राम मंगळाचे टेणे गोणे राम मंगळाचे टेणे गोणे आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा धावा कृष्णेचिया कुंडलिया धावा कृष्णेचिया कुंडलिया धावा कृष्णेचिया म्हणे मुक्ती परणी नोहरी म्हणे मुक्ती परणी नोहरी म्हणे मुक्ती परणी नोहरी म्हणे मुक्ती परणी नोहरी आता दिवस चारी खेळले आता दिवस चारी खेळले आता दिवस चारी खेळले आता निश्चिंतीने पावलो निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा कृष्णचिया कुंडलिया धावा कृष्णचिया कुंडलिया धावा कृष्णचिया विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई यासाठी केला होता 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 यासाठी केला होता
धावा आता निश्चितीने पावलो विसावा शेवटचा दिस गोडवा शेवटचा दिस गोडवा आता निश्चित आता निश्चितीने पावलो कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची
निश्चिंतीने पावलो विसावा विठ्ठल गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेच्या कवतूक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे येणे गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेच्या तुका म्हणी मुक्ती परिणली नोवरी आता दिवसचारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेच्या पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची जय जगप्रपादाने कथेचा विचार पिठीर्दटी भीमरथ्याम्बरं पुण्डरीकाय दातुं पुण्यैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्बुजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेकरिता भगवत चिंतनाकरिता या ठिकाणी जो हा कीर्तनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे, जी काही कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे, त्या कीर्तन सेवेच्या निमित्ताने जे काही भगवंताचं नामचिंतन आपल्याला कीर्तनाच्या निमित्ताने करायचे, खरं पाहता कीर्तनाचा वास्तविक अर्थच असा आहे की भगवंताच्या नामाचं चिंतन करणं, भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन करणं, भगवंताचं स्मरण करणं, भगवंताचं श्रवण करणं, भगवंताचं वर्णन करणं, बरोबर आहे की नाही? त्याचंच गुण गायचे, त्याचेच गुण ऐकायचे, त्याच्याविषयीच बोलायचं, ह्याचं नाव आहे कीर्तन. विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्रामध्ये जी काही कीर्तन परंपरा आहे ती संत नामदेव महाराजांनी त्या कीर्तन परंपरेचा प्रारंभ केलेला आहे. या कीर्तनाचे आद्य प्रवर्तक कोण आहेत? संत नामदेव महाराज. त्यांनी कीर्तनाची जी काही नियमावली
जी काही कीर्तन परंपरा त्यांनी रुजवली या महाराष्ट्रामध्ये आणि तिथून पुढे 700-750 वर्षापूर्वी नामदेव महाराज वाळवंटामध्ये कीर्तन केलं. नामदेव महाराजांनी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. त्या नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये समोर पांडुरंग उभा राहत होता आणि त्यांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग नाचत होता. आजही आपल्या कीर्तनामध्ये पांडुरंग आहे का हा प्रश्न आहे आणि नक्कीच आपल्या कीर्तनामध्ये पांडुरंग आहे. ज्या अर्थी कीर्तनाच्या नावाने हे सगळे श्रोते आलेले आहेत त्या अर्थी हे सगळे पांडुरंगच आहेत. विठाला 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 विठाला. आणि म्हणून हे कीर्तन किम निमित्ताने आहे. हे कीर्तन आहे कैलासवासी सखुबाई पांडुरंग केकान यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हे कीर्तनाचं आयोजन आमच्या या केकान परिवाराकडून तसेच पोटे परिवाराकडून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि या परिवारातील केकान परिवारातील सगळे आप्तेष्ट मंडळी, सगळे नातेवाईक मंडळी, त्या परिवारातले सगळी परिवारजन सगळे या ठिकाणी या सेवेसाठी, या चिंतनासाठी सगळेजण उपस्थित आहेत. आणि म्हणून कीर्तन अनेक निमित्ताने महाराष्ट्रामध्ये अनेक निमित्ताने होतं कीर्तन. बरोबर आहे की नाही? वेगळे वेगळे निमित्त आहेत कीर्तनाला. सप्ताह असेल, नाम सप्ताह असेल, भागवत सप्ताह असेल, तुमचा कोणताही सप्ताह असू दे, वेगळे वेगळे सप्ताह आहेत. आता गावात वेगळे वेगळे सप्ताह आहेत. ह्या भावकीचा एक, त्या भावकीचा एक, या गावाचा एक, त्या वस्तीचा एक. वास्तविक पाहता ज्ञानोबा तुकोबांनी हा समाज सगळे लोक एकत्र यावेत म्हणून कीर्तन आहे. सगळ्या लोकांनी एकत्र यावं, एकमेकाचे सुखदुःख विचारावेत, एकमेकांच्या सुखदुःखांमध्ये सामील व्हावं, भगवंताचं चिंतन ऐकत, भगवंताचं गाण गात सगळ्यांनी आनंदाने नाहून निघावं, ह्याच्यासाठी कीर्तन परंपरा सुरू केलेली आहे. बरोबर आहे की नाही? कीर्तनामध्ये आल्यानंतर सगळी माणसं आनंदाने बसतात की नाही? सगळी माणसं आनंदाने ऐकतात की नाही? कोण श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, या मंडपाच्या खाली बसत असताना कोण उच्च आहे, कोण नीच आहे, उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया. तुमची भावना काय आहे? तुमची भावना काय? फक्त भाव पाहिला जातो परमार्थामध्ये. तो कोणत्या उच्च जातीचा आहे का, नीच जातीचा आहे का, असं पाहिलं जात नाही. आणि वास्तविक पाहता नियम असा आहे, या जगात कोणतीच जात नीच नसते. जगामध्ये कोणतीच जात नीच नसते, पण प्रत्येक जातीत काही नीच असतात. समजते? जगातली कोणतीच जात नीच नाही तात्या, पण प्रत्येक जातीत काही नीच आहेत. विठाला 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 विठाला. आणि म्हणून त्या ज्ञानोबारायांनी जो परमार्थ सुरू केला, त्या ज्ञानोबारायांनी जे ज्ञानाचं मुक्त अन्नछत्र उघडलं, जसं एखाद्या गावामध्ये मुक्त अन्नछत्र उघडावं आणि ज्याला जे पाहिजे ते येऊन खा, ज्याला जे हवं असेल ते. संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे, भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोण तयाकडे पाहे रे. काय संत सज्जनांनी जे दुकान घातलेलं आहे, संत सज्जनांनी जे अन्नछत्र उघडलेलं आहे, जयाने घातली मुक्तीची गवांदी. आपण एक दिवस अन्नदान करतो आणि त्याचेच फोटो व्हॉट्सअपला टाकतो. किती दिवस? एक पंगत सप्ताहातली. गावामध्ये सप्ताह असेल तर एक पंगत असते. एक पंगत नाही, एका वेळची पंगत असते. एक पंगत असेल तर तो गावाला सांगतो माझी पंगत आहे, माझी पंगत आहे. अहो, त्या ज्ञानोबारायांनी या जगाला ज्ञानाची पंगत एक दिवस नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत ज्ञानेश्वरीच्या रूपाने घालून दिलेली आहे. एक दिवसासाठी ज्ञानोबारायांनी अन्नछत्र उघडलेलं नाही. त्या माझ्या तुकोबारांनी एक दिवसासाठी अन्नछत्र उघडलेलं नाही. त्यांनी जो गाथा या जगाला दिलेला आहे, तो चंद्र सूर्य असेपर्यंत या जगाला ज्ञानच देत राहणार आहे. संत सज्जनी मांडले दुकान, दुकान मांडले दुकान. संत सज्जनांनी काय मांडले? दुकान मांडले. पण त्यांच्याच वाङ्मयाचं आमच्या सारख्यांनी दुकान घातलंय. त्यांच्यासारखं आम्ही दुकानं मांडलेतच ना आमचे.
4 अभंग पाठ करायचे, 10 अभंग पाठ करायचे, 150 ओव्या पाठ करायच्या, धंदा सुरू. आणि महाराज व्हायला सगळ्यात जास्त जेवढा मूर्ख असेल तेवढा लवकर महाराज होतो. जेवढा मूर्ख असेल तेवढा लवकर महाराज व्हायला काय लागतं? 200-500 रुपयाचं धोतर, 200-300 रुपयाचा शर्ट, 100 रुपयाचा फेटा डोक्याला बांधला, 200-300 रुपयाचा, कमरेला उपरणं गुंडळलं 60-70 रुपयाचं, 1,500-2,000 हजारात चांगला महाराज तयार होतो. बर, आम्ही महाराज ही जात या जगातली एवढी भाग्यवान आहे, त्याला कोणी विचारतच नाही तू कुठं शिकला, काय शिकला, तुला गीता येते का, तुला ज्ञानेश्वरी येते का, तुला तुकोबारांच्या गाथा समजतो का, तू तुकोबारांच्या गाथाचं पाठांतर केलंय का, ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठांतर केल्यात का, भागवत वाचलंय का, रामायण वाचलंय का, महाभारत वाचलंय का? नाही, तुम्हाला फक्त अर्धा तास कसं तरी बसायचं असतं त्याच्यासमोर, त्याला विचारायचं नसतं, त्याला तुम्हाला प्रश्न विचारावेसे वाटत, त्याला जाब विचारावासा वाटत नाही. तुमचे 2 तास तुम्ही जर त्याच्या समोर बसून वाया घालवत असाल आणि त्याला जर 2 रुपये देऊन तुम्ही जर तुमच्या गावामध्ये आणत असाल तर त्याला तुम्ही जाब विचारला पाहिजे, तू सांगितलं ते कोणत्या ग्रंथात आहे, तुला कोणी शिकवलं, तू कशाच्या आधारे बोलला. हा जाब जोपर्यंत समाज विचारत नाही तोपर्यंत हे कीर्तनकाराचा नालायकपणा बंद होणार नाही. विठाला 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 ज्या ज्ञानोबारांनी जातीयता संपवली, ज्या तुकोबारांनी जातीयता धर्म सगळे संपवले, माणसांमधलं वैर संपवलं, त्याच तुकोबारांच्या अभंगावरती कीर्तन करणारे महाराज जर कीर्तनातून जात सांगत, खेटराने थोबड आणलं पाहिजे त्यांचं. लायकी आहे का नालायकाच्या कीर्तनात उभं राहून बोलण्याची? त्या ज्ञानोबारांनी या रे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार न लगी चिंता कवनाची. कुणी सगळे या ठिकाणी सगळ्यांना ज्ञान दिलं जाईल, सगळे तुम्ही एकत्र या, तुम्ही आम्ही सगळे एकच आहोत. ही शिकवण साधू संतांनी दिली आणि त्यांनी दिलेली जी शिकवण आहे, त्यांनी दिलेलं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानावरती कीर्तन करणारा माणूस जर कीर्तनातून जातीवर बोलत असेल, धर्मावर बोलत असेल, पंथावर बोलत असेल, किती दुर्भाग्याची गोष्ट आहे. बरोबर आहे की नाही? आणि याच्यासाठी समाजाने आणि वास्तविक पाहता असं आहे की ज्ञानेश्वरी आम्हाला पाठ करून तुम्हाला सांगण्यासाठी ज्ञानोबारांनी लिहिलेली नाही. तुकोबारांनी गाथा आम्हाला 5-25 अभंग पाठ करून आमची दुकानं थाटण्यासाठी तुकोबारांनी गाथा लिहिलेला नाही. तुकोबारांनी गाथा लिहिला तो या जगातल्या प्रत्येक माणसासाठी. संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन आपोली आपण करा सोडवण, आपोली हे जे वाक्य आहे ना, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे, तुम्ही स्वतःची सोडवणूक करून घ्या. तुमच्या जीवावर तुमचा परमार्थ करा, कुणाच्या तरी जीवावर तुमचा परमार्थ सफल होणार नाही. आणि या जगात कुणाच्या आशीर्वादाने कुणाचा परमार्थ सफल झालेला नाही. प्रत्येकाला साधना करावी लागलेली. तुकोबारायांनी भंडारा डोंगरामध्ये ज्ञानेश्वरीची पारायण केली, ज्ञानेश्वरीची साधना केली, तेव्हा तुकोबारायांच्या मुखामधून आली मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नो हे जन्मे. काही कुणीतरी आला आणि असं काही राग फेकली, जादू केली, चमत्कार केला, फूक मारली, मग तुकोबारायांच्या मुखातून अभंग यायला लागले. तुकोबारायांच्या मुखातून असे सहजासहजी अभंग आले नाही. तुकोबारायांनी रात्रंदिवस त्या भगवंताचा धावा केला. त्या दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे
सजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे रात्रंदिवस ज्ञानेश्वरीची तुकोबारायांनी एवढी साधना केली, त्या साधनेचा परिणाम तुकोबारायांच्या मुखामधून अमृतासारखे वचन आले. अमृतासारखे वचन म्हणजे काय? तुम्ही आम्ही बोलतो, तुकोबाराई बोलतात, पण त्यांच्या मुखातून जे शब्द आले ते पुन्हा मेले नाही. त्यांच्या मुखातून शब्द आलेले पुन्हा मेले नाही म्हणजे काय? नष्ट झाले नाही. त्यांच्या मुखातून आलेले शब्द नष्ट, तुमच्या आमच्या मुखातून आलेले शब्द क्षणाक्षणाला नष्ट होतात. तुकोबारांच्या मुखामधून आलेले शब्द आज अभंगाच्या रूपाने अजरामर आहेत. त्याचं नाव आहे अजरामर असणं आणि त्याचं नाव आहे अभंग. अभंग, ज्याला भंग नाही, ज्याचा कधी भंग नाही, त्याचं नाव काय आहे? अभंग. हजारो वर्षांपर्यंत नवे नवे त्या अभंगांना काळ नष्ट करू शकत नाही. विठाला विठाला म्हणून हा जो काही परमार्थ आहे तो परमार्थ तुम्हा मला प्रत्येकाला स्वतःचा परमार्थ स्वतःला करावा लागेल. आणि तुम्हा मला असं वाटतं कोणीतरी यावं, माझ्या मस्तकावरती हात ठेवावा आणि सहज सांगावं तुझं कल्याण होईल. आणि आजकाल बाजारामध्ये एवढे संत मिळतात कल्याणाचा आशीर्वाद देणारे. तुम्ही त्याच्या दर्शनाला जा, त्याच्या पाया पडा, तो लगेच हात वर करतो, जा बेटा तेरा कल्याण हो जाएगा. कल्याणाचा ठेका काय ह्याच्याकडे दिलाय का? देवाने कल्याणाचा पाप तुम्ही करायची, पाप आपण पाप करायची आणि आपल्या पापांना क्षमा करणारा कोणतरी आपल्याला साधू पाहिजे असतो. बरोबर की नाही? आणि आज तुम्ही बाजारामधले सगळे संत पहा, त्यांचे जे शिष्य आहेत सगळे 2 नंबर करणारे, गुंडा, डाकू, देशाला लुबाडणारे, देशाला फसवणारे, राज्याला फसवणारे, हे त्यांचे शिष्य, हे त्यांचे. मग असे लोक त्याच्या भोवती जमा होतात आणि मग तो साधू मोठा होतो. साधू मोठा हा त्याच्या शब्दावरून असतो. या जगामध्ये चमत्कारांना, आणि अनेक लोक चमत्कार मानत नाहीत. लोक म्हणतात कशाचा चमत्कार आहे, कशाची भिंत चालवली, कशाचा रेडा बोलवला, कशाचे अभंग तरले. त्याला म्हटलं सगळे चमत्कार जाऊ दे, गाथा वाचून तर बघ. गाथा वाचल्यानंतर तुला लक्षात येईल गाथ्या एवढा या जगात कोणता चमत्कार मोठा नाही. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर लक्षात येईल की ज्ञानेश्वरी एवढा या जगामध्ये कोणता चमत्कार नाही. हे वाचल्यानंतर लोकांना वाटतं नाही, असा आमच्या डोळ्याने आम्हाला चमत्कार दिसला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आमच्या असं समोरासमोर आमच्या चमत्कार दिसला पाहिजे. परंतु खरा चमत्कार हा आहे की ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी म्हणजे चमत्कार आहे. जगद्गुरु तुकोबारांचा गाथा म्हणजे चमत्कार आहे. चमत्कार कशावरून त्याला चमत्कार म्हणायचं? जो जो त्या ज्ञानेश्वरीकडे गेला, जो जो त्या गाथ्याकडे गेला, त्याच्या जीवनामध्ये त्याचं कल्याण झालं, हाच चमत्कार आहे. विठाला 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 विठाला. ज्ञानोबारांनी सांगितलंय आपोली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. तुम्ही आम्ही संसारिक माणसं आहोत, तुम्हा आम्हाला अनेक संसाराची बंधनं आहेत आणि ही बंधनं आपल्याला बांधतात आणि या बंधनांनी आपल्याला बांधल्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख येतं. आणि मग हे जर संसारातलं दुःख, ह्या वेदना नको असतील, वेदना प्रत्येकाला आहेत, ज्या तुमच्या आमच्या जीवनामध्ये वेदना आहेत त्याच तुकोबारांच्या जीवनामध्ये वेदना आहेत, त्याच नाथबाबांच्या जीवनामध्ये वेदना आहेत. त्यांच्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये कोणताच फरक नाही, कोणताच फरक नाही. प्रत्येक संसारिक माणसाला नवे नवे, प्रत्येक मनुष्य जातीला सारख्याच वेदना आहेत, सारख्याच वेदना आहेत. मग तो संत असो, साधू असो, अवतारी पुरुष असो, कोणी असो द्या. भगवान प्रभू रामचंद्रांना त्याच वेदना आहेत, भगवान श्रीकृष्णांना त्याच वेदना आहेत, भगवान तुकोबारांना त्याच वेदना आहेत, भगवान श्री ज्ञानोबारांना त्याच वेदना आहेत, संत भगवान बाबांना त्याच वेदना आहेत, संत वामन भाऊंना त्याच वेदना आहेत आणि तुम्हा मलाही त्याच वेदना आहेत. संसाराचं दुःख या जगातल्या प्रत्येक माणसाला सारखं आहे, पण त्यांच्याकडे ते दुःख जात नाही. याचं कारण असं आहे ते त्या दुःखाला अंतःकरणामध्ये येऊच देत नाहीत. विठाला 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 विठाला. ते बाहेरचं दुःख अंतःकरणामध्ये येऊ देत नाहीत. आत अंतःकरणामध्ये, अंतःकरणामध्ये तुम्ही येऊ दिलं तर दुःख होतं.
लक्षात येते ना? त्या दुःखाला आपण अंतःकरणामध्ये जाऊ दिलं तर दुःख होतं, नाहीतर दुःख होत नाही. कल्पना करा, आपल्या सुनेने आपल्याला शिव्या दिल्या, देत नाहीत, खरं आहे का? सुना शिव्या देत, सासूला अजिबात, अत्यंत प्रेम करतात सासूवरती आहे का? मी खरं सांगतोय, ते हसतायत. बर, सुनांनी कल्पना करा, आपली सासू अगदी आपल्याला आईसारखा जीव लावते. आता कशा सासा गप बसल्या? सुनांना बोलल्यावर त्यांना बरं वाटतं. कल्पना करा, आपली सून शिव्या देते, आपण ऐकलंच नाही. ते जर शब्द आपण ऐकले नाही ना, आपल्या अंतःकरणात जर गेले नाही, तर दुःख होईल का? नाही होईल. सासूने शिव्या दिल्या सुनाला आणि त्या तिने ऐकल्याच नाही, तिला दुःख होईल का? नाही. तुम्ही बाहेरचं दुःख आत घेऊन जाता आणि मग वेदना होता. तुकोबारांना कुणी शिव्या दिल्या नाही. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. तुकोबारा म्हणतात, बाबानो, आता गावातला पाटील माझ्यावरती कोपलाय, आता मला भीक कोण घालील, आता मला भीक कोण वाढेल. हे सगळ्या गावातले लोक मला शिव्या देतात, सगळ्या गावातले. आणि तुकोबारा आनंदाने सांगतात, आत्मचरित्रात लिहून ठेवतात, तुकोबारा सगळा गाव मला शिव्या देत होता. आणि काही काही माणसं असे असतात, सगळा गाव त्याला शिव्या देतो आणि शेजारच्या गावात जाऊन सांगतो, माझ्या इतकी गावात किंमत कुणालाच नाही. घरातली माणसं शिव्या देतात, दारातली माणसं, वस्तीवरची माणसं, गावातली माणसं, सगळी माणसं शिव्या देतात. तरी माणसं सांगतात, आपल्यासारखी किंमत, आपल्यासारखं वजन गावात कुणाचं. पण एक तुकोबारा आहेत, जगद्गुरु आहेत. गावातल्या सगळ्या लोकांनी शिव्या दिल्या, तुकोबारायांनी मागच्या सगळ्या जगाला सांगून ठेवलं, बाबानो, मला शिव्या दिल्या गावातल्या सगळ्या लोकांनी. छाती ठोकपणे सांगू शकतात, त्याला संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत मोकळ्या मनाचे आहेत, मोकळ्या. कुणी शिव्या दिल्या ना आनंदाने सांगतात, कुणी शिव्या दिल्या तर आनंदाने सांगतात. तुमच्या आमच्यासारखे भामटे नसते. तुम्ही आम्ही अपमान झालेला सांगत नाही, वाटत नाही आम्हाला वाटत नाही आपला अपमान व्हावा. आणि साधू संतांना असं वाटतं, माझा सतत अपमान केला जावा, मला कुणी सन्मानाने पूजू नये, माझा कुणी आदर करू नये. ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं वर, अथिलेची गुणवानिता मान्यपणे मानिता. असलेल्या गुणांचं वर्णन जरी एखाद्या संताचं एखाद्या माणसाने केलं तर ते संताला आवडत नाही, त्याला खरा संत म्हणतात. नाही तर काही काही संत असे असतात, त्याने 4-5 कुत्रे पाळलेले असतात, ते सारखं त्याचं वर्णन करतात. आमचा गुरु असा आहे, आमचा गुरु तसा आहे, आमचा. अरे राहू दे, तुझा गुरु कसाही असू दे ना. वर्णन करण्यासाठी काही माणसं पाळलेली असतात आणि एकीकडे संत आहेत, आमचं वर्णन. अथिलेची गुणवानिता मान्यपणे मानिता, योग्यतेचे येता अंगारूप. संतांकडे योग्यता आहे, संतांकडे मानण्यासारखं त्यांचं अस्तित्व आहे, तरी सुद्धा संतांना असलेल्या गुणाचं वर्णन आवडत नाही. असलेल्या गुणाचं, आपल्याला नसलेल्या गुणाचं सुद्धा वर्णन आवडतं. काही काही माणसाला चांगलं कीर्तन करता येत नाही. माझ्यासारख्या माणसाला जर एखादा माणूस म्हटला, काय कीर्तन झालं महाराज तुमचं, छाती फुटते. आता आमच्या महाराजांसारखं एखाद्याला गाता येत नाही, त्याला जर कोणी म्हटलं काय गाता तुम्ही, छाती फुटते. हे आपलं सांगतो, लोकांचं कशाला सांगायचं. एखाद्या गायकाला गाता येत नाही, त्याला जर कोणी म्हटलं तू बेसूर झाला, तो म्हणतो काय मूर्ख माणूस आहे तू, मला बेसूर झाला म्हणतो म्हणजे काय. माझ्यासारखा 4 पंचकृषीत कोणी गायक नाही. एखाद्याला म्हटलं पखवाजाला, नाही हो ते जमत नाही तुम्हाला, तो म्हणतो हा पखवाज, तू चाललो मी.
नसलेल्या गुणाचं वर्णन केलेलं माणसाला आवडतं आणि असलेल्या गुणांचं वर्णन केलं तरी संताला आवडत नाही. त्याला म्हणतात वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे. संत कसे असतात? किती हुशार असतात, किती ज्ञानी असतात संत. 4 पुस्तकं शिकलेला आहे का एखादा संत? ज्ञानोबा राय 4 पुस्तकं शिकलेत का? तुकोबा राय 4 पुस्तकं शिकून अभंग लिहिलेत का? त्यांच्याकडे ज्ञान किती असतं? एखाद्या संताकडे किती ज्ञान असतं? वाचस्पतीचे निपाडे. जो देवाला शिकवणारा, जो देवांचा गुरु आहे, देवाच्या गुरुकडे जेवढं ज्ञान असतं तेवढंच एखाद्या संताकडे ज्ञान असतं. मग ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी उघडल्यानंतर आपल्या लक्षात येईल 16 वर्षाचे ज्ञानोबाराय या जगातलं सगळं ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये कसं काय असू शकतं. या जगातलं सगळं ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये असण्याचं कारण आहे बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते. त्याला अभ्यास करून ज्ञानी व्हावं लागत नाही, त्याला शाळेमध्ये जाऊन ज्ञानी व्हावं लागत नाही, तो जन्मतःच ज्ञानी आहे. अथवा बहुनामेव, जो संत आहे तो 2 घरामध्ये जन्म घेतो, एक तर योग्याच्या घरामध्ये नाही तर राजाच्या घरामध्ये. अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम, एक तर योग्याच्या घरामध्ये संत जन्माला येतो, नाहीतर एक तर राजाच्या घरामध्ये संत जन्माला येतो. तिथून पुढची त्याची साधना सुरू होते. म्हणून त्याच्याकडे ज्ञान, त्याला बाहेरून ज्ञान घेण्याची गरज नाही. तो साधना करून करून त्याच्या अंतःकरणामध्ये जे काही भगवंत आहे, तो भगवंत त्याला सगळ्या ज्ञानाचा प्रकाश त्याच्या अंतःकरणामध्ये पाडतो. आणि म्हणून ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये या जगातलं सगळं ज्ञान आपल्याला दिसतं. तुकोबारांच्या गाथ्यामध्ये या जगातलं सगळं ज्ञान दिसतं. त्याचं कारण असं आहे, बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते. तो किती ज्ञानी आहे संत? वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडिवे माझी दडे महिमे भेने. लोक ज्ञानेश्वरीच वाचत नाहीत आणि मग लोक म्हणतात अहो तो संत फारच वाईट निघाला. ज्ञानेश्वरी जर वाचली असती तर तुम्ही चुकीच्या माणसाला संत समजलंच नसतं. नाही संतपण मिळत हे हाटे, नाही संतपण मिळत हे हाटे. हो नाही संतपण मिळत हे हाते, नाही संतपण मिळत हे हाते. हिंडता कपाटी राणी म्हणी, हिंडता कपाटी राणी म्हणी, मिळत हे हाते, नाही संतपण मिळत हे हाटे. हिंडता कपाटी राणी म्हणी, हिंडता कपाटी राणी म्हणी, नाही संतपण मिळत हे हाते. हो नाही संतपण मिळत हे हाटे, मिळत हे हाट, मिळत हे हाटे. जो संत आहे त्याने सांगितलंय बाबा रे हे काय बाजारात विकत घेता येत नाही. कोणी सांगितलंय? एका संताने सांगितलंय बाबांनो, हे जे संतपण आहे ते संतपण बाजारात मिळत नाही. बाजारामध्ये काहीतरी दिलं तुम्ही, 2 रुपये दिले आणि त्याच्या 2 रुपयाच्या मोबदल्यामध्ये संतपण घेऊन आले, असं संतपण बाजारात मिळत नाही. मग माणसं चुकतात. माणसं म्हणतात आम्ही त्याला संत मानत होतो, आम्ही त्याला साधू मानत होतो. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली असती, ज्ञानेश्वरीचे तुम्ही जर लेकरं असता, ज्ञानेश्वरीचा जर प्रेम पाहणा तुम्ही घेतला असता, तर चुकीच्या माणसाला तुमच्याकडून संत मानलंच गेलं नसतं. खरा संत मानायचा, खरा संत ओळखायचा असेल, खऱ्या संताच्या जवळ जायचं असेल आपल्याला, तर ज्ञानेश्वरी शिवाय आणि जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्याशिवाय पर्याय नाही. आणि हे खरे संत आहेत
आज तुकोबाराय तुम्ही आम्हाला कुठे शोधायचे? भंडाऱ्याच्या डोंगरामध्ये गेल्यानंतर तुकोबाराय सापडतील का? भामचंद्राच्या डोंगरामध्ये गेल्यानंतर तुकोबाराय सापडतील का? आळंदीमध्ये इंद्रायणीच्या डोहावरती फिरल्यानंतर, त्या घाटामध्ये फिरल्यानंतर, आळंदीच्या तीरावरती फिरल्यानंतर ज्ञानोबाराय आपल्याला सापडतील का? ते सापडणार नाहीत. पण प्रत्येक माणसाला ते सहजासहजी सापडतील. आणि ते सापडवायचे असतील, शोधायचे असतील, ते आपल्याला जवळ त्यांच्या जायचं असेल, त्यांना आपल्या जवळ घेऊन यायचं असेल, तर ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी म्हणजे स्वतः ज्ञानोबाराय आहे. जगद्गुरु तुकोबारांचा गाथा म्हणजे स्वतः जगद्गुरु तुकोबाराय आहेत. आणि आपल्या संप्रदायाचे एवढं पतन या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, एवढा खालच्या स्तराला संप्रदाय घेऊन गेलेले आहेत आमची माणसं. तो संप्रदाय जर पुन्हा तेवढ्या चंद्रा सूर्याप्रमाणे तेजस्वी आपल्याला करायचा असेल, तर ती तुमची जबाबदारी आहे. आम्ही लाजा सोडल्यात, पण ती खरी जबाबदारी तुमची आहे. आमच्या लोकांनी फार विचित्र केलेलं आहे गोष्टी. पण तो संप्रदाय चंद्राप्रमाणे तेजस्वी आहे, सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. चंद्र मे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. हे सज्जन संत तुमचे सोयरे करून घ्यायचे असतील, हे सज्जन संत चंद्राप्रमाणे निष्कलंकित संत म्हणजे तुकोबाराय. तो चंद्र शीतल आहे. ज्ञानोबाराय म्हणतात चंद्राची जर त्या संतांना उपमा द्यावी तर त्या चंद्रावरती डाग आहे, पण संताच्या जीवनावरती डाग. ज्ञानोबारायांना वाटलं सूर्याची जगद्गुरु तुकोबारायांना उपमा द्यावी, भगवान बाबांना उपमा द्यावी. ज्ञानोबारायांच्या मनामध्ये पुन्हा विचार आला, सूर्याप्रमाणे उपमा द्यावी तर तो सूर्य पोळतो. दुपारा सूर्यामध्ये काही कोणाला उभा राहावं असं वाटतं का? मार्तंड जे तापहीन, सूर्याप्रमाणे तेज आहे, पण ते तेज पोळत नाही. विठाला 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 विठाला. आणि म्हणून ती तेजस्विता पुन्हा आपल्या संप्रदायाला आपल्याला प्राप्त करून द्यायची असेल, तर संप्रदाय तेवढा तेजस्वी आपल्याला ठेवायचा असेल, तर ती आमची जबाबदारी नसून ती प्रत्येक श्रोत्याची जबाबदारी आहे. प्रत्येक श्रोता जेव्हा आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी ठेवील, आपल्या घरामध्ये जगद्गुरु तुकोबारांचा गाथा ठेवील आणि त्याची साधना ज्यावेळी करील, त्यावेळी त्याला कोणत्याही माणसाकडून त्याला आशीर्वाद घेण्याची गरज नाही. ती ज्ञानेश्वरी त्याला आशीर्वाद देईल. ते जगद्गुरु तुकोबारांचे शब्द, तुकोबारांचा गाथा त्याला आशीर्वाद देईल. आणि तो खरा संप्रदाय आहे. आणि ते खरे संप्रदायाचे विचार आहेत. विठाला 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 विठाला. आपल्याला प्रत्येकाला संसाराच्या दुःखामधून बाहेर काढण्यासाठी या साधू संतांनी हा ज्ञानाचा कारवा दिलेला आहे. संसार पतश्रांता विसंभावया, श्लोकाक्षर द्राक्षलता, मांडव झाली आहे गीता. तुम्ही सगळे माणसं बागतदार आहेत. तुमच्याकडे केळी आहे, तुमच्याकडे द्राक्ष आहेत, बरोबर आहे की नाही? ज्ञानोबारांची कल्पना, ज्ञानोबारांचं पहा, ज्ञानोबारांचे शब्द पहा. ज्ञानोबाराय म्हणतात श्लोकाक्षर द्राक्षलता. द्राक्षलता म्हणजे द्राक्षवेली. श्लोक आणि अक्षर ही द्राक्षाची वेली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानोबारांचे जे शब्द आहेत, गीतेचे जे श्लोक आहेत, ज्ञानोबाराय म्हणतात ते श्लोक म्हणजे, ते शब्द म्हणजे एक द्राक्षाची वेली आहे. श्लोकाक्षर द्राक्षलता, मांडव झाली आहे गीता. हा जो काही मांडव घातलाय आपण, तसा ज्ञानोबाराय म्हणतात तो गीतेचा एक मांडव आहे. संसार पथश्रांता विसंभावया. संसाराच्या रस्त्याने चालत असणाऱ्या प्रत्येक श्रमलेल्या जीवाला सावली खाली बसण्यासाठी तो मंडप आहे गीतेचा. गीतेचा नुसता मंडपच आहे. नुसते सावलीलाच बसले असं आहे का? कीर्तन झाल्यानंतर जेवण पण आहे. नुसतं सावलीलाच किती वेळ बसायचं? दिवसभर तर काय सावलीला बसून जमणार नाही. सावलीला बसल्यानंतर खायला सुद्धा आहे तिथे. तसं ज्ञानोबाराय म्हणतात उगच एखाद्या लिंबाच्या झाडाखाली बसण्यापेक्षा द्राक्षाच्या सावलीत बसलेलं चांगलं आहे ना. लिंबाच्या का लिंबोळ्या खाता का? द्राक्षाच्या झाडाखाली बसलं म्हणून माणसाला कळालं पाहिजे कोणत्या झाडाखाली बसायचं. हा, नाही तर हिवराची दाट सावली सज्जने जैसी वाळिली. हिवराची दाट सावली आहे. हिवराच्या सावली खाली झोपलं तर ताप येतो.
तसं चुकीच्या संताच्या कृपा छायेखाली बसल्यानंतर संसाराचा ताप जात नाही, तर संसाराचा ताप वाढतो. विठाल विठाल. आणि म्हणून हे जे काही सगळं जे काही दुःख आहे, तुम्ही आम्ही जे काही संसारिक माणसं आहोत, संसारिक असून सुद्धा तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्ञानोबा तुकोबरायांप्रमाणे तुमच्या आमच्या जीवनामध्ये आनंद राहील. तो आनंद टिकून ठेवायचा असेल तर आपल्याला या साधू संतांच्या विचाराच्या आश्रयाला जावं लागेल. आणि हे विचारांचा आश्रय ज्यावेळी आपण घेऊ त्यावेळी आपल्या जीवनामध्ये कोणतंही दुःख राहणार नाही. तुम्ही आम्ही प्रत्येक जण संसारिक आहोत. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. प्रत्येक जण संसाराच्या तापाने तापलेला आहे, प्रत्येक जण. तुम्ही संसाराच्या तापाने तापले यात नवल नाही. ज्याची लंका सोन्याची होती तो रावण सुद्धा संसाराच्या तापाने तापलेला आहे. तो रावण भगवान शंकराच्या समोर उभा राहतो आणि भगवान शंकराला हात जोडतो आणि भगवान शंकराला म्हणतो, कदा निलिंप निर्जरी निकुंज कोठरे वसन. कदा निलिंप निर्जरी निकुंज कोठरे वसन, शिवेति मंत्र मुच्चरम कदा सुखी भवाम्यहम. कोणाचे शब्द आहेत? रावणाचे. अरे भगवंता, मी कधी शांत होईल? माझ्या जीवनातला ताप कधी संपेल? शिवेति मंत्र मुच्चरन कदा सुखी भवाम्यहम. शिव 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 म्हणत म्हणत माझ्या जीवनामध्ये कधी सुख येईल? हे कोणाचे शब्द आहेत? रावणाचे. रावणाला सुद्धा वाटतं कदा निलिंप निर्जरी निकुंज कोठरे वसन. एखादी झोपडी बांधावी. कुणाला वाटतं? झोपले का कुंभकर्ण? कुणाला वाटतं असं? रावणाला वाटतं एखादी झोपडी बांधावी डोंगरामध्ये कुठेतरी, त्या ठिकाणी झरा असावा, त्या ठिकाणी भगवान शिवाचं एक मंदिर असावं आणि त्या ठिकाणी मी हात जोडून भगवान शिवाचं भजन करावं आणि शिव शिव म्हणत शिवेति मंत्र मुच्चरन कदा सुखी भवाम्यहम. रावणाच्या मनात संशय आहे, रावणाच्या मनातले विचार आहेत. रावण म्हणतो मी कधी सुखी होईल. येतंय का लक्षात? कोण म्हणतोय? रावण म्हणतो मी कधी सुखी होईल. रावणा इतकं तर आपल्याकडे काही आहे असं वाटतं का? रावणा इतकं आहे का कोण शेलगाव मध्ये रावणा इतका श्रीमंत? कोणी असला तर काय भरवसा नाही. विठाला विठाला. संसारातला कोणताच पदार्थ माणसाला सुखी बनवत नाही. आणि हे कधी लक्षात येतं? आयुष्याच्या शेवटी लक्षात येतं माणसाच्या. आयुष्याच्या सगळे. आणि वाटते माणसाला की हे परमार्थ नावाची जी काही गंमत आहे ती म्हातारपणीच योग्य राहील असं सगळ्याला वाटतं. अहो, ज्या वयामध्ये तुम्ही पाप करू शकत नाही त्या वयात काय पुण्य करणार आहेत? म्हातारी माणसं पाप सुद्धा करू शकत नाही. जो माणूस पापच करू शकत नाही तो पुण्याच्या काय लायकीचा आहे? म्हातारा झाल्यानंतर म्हातारा माणूस म्हणतात चला दिंडी देतो. त्याला नदीत लोटून द्या तिकडं. कशाला दिंडी देतो? विनाकारण. जोपर्यंत तरुण आहे, जोपर्यंत बुद्धीमध्ये सामर्थ्य आहे, शरीरामध्ये सामर्थ्य आहे, जोपर्यंत विचार करण्याची शक्ती आहे, तोपर्यंत संसाराची गुलामी केली, संसाराची हमाली केली. ज्या संसाराची आयुष्यभर हमाली केली, ज्या लोकांची आयुष्यभर हमाली केली, त्या लोकांनी घराच्या बाहेर काढल्यानंतर परमार्थाकडे चालला. तो देव कसा काय जवळ, तो संत कसा काय जवळ करेल? जोपर्यंत तुझ्याकडे काहीतरी करण्याचं सामर्थ्य होतं तोपर्यंत संत विचार जर अंगीकारले असते तर संसाराच्या वेदना जीवाला झाल्या नसत्या. संसाराच्या वेदना आणि प्रत्येक वेदना ह्या प्रचंड वाईट आहेत. आपण घर उभं करतो आणि त्याच घरातली माणसं म्हणतात, कोण म्हणतं? बायको म्हणते बरं का, नाशियेले घरे थुंकोनिया, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशियेले घरे थुंकोनिया. जिच्या बरोबर आयुष्यभर संसार केलेला आहे ती बायको म्हणते ह्या माणसाने सगळ्या घराचा नाश केला. जीवनाची कमाई, समग्र जीवनाची कमाई लक्षात आली का?
जे काही आयुष्य खर्च केलं, जे काही रक्ताचं पाणी केलं, ह्याचा बाण लोट, त्याचा बाण लोट, त्याचे पैसे बुडव, ह्याचे पैसे बुडव, ह्याला फसव, त्याला फसव, गावाला फसव, भावकीला फसव, सगळ्याला लुबाडलं. ज्याच्यासाठी लुबाडलं ते म्हणले नालायक आहे. हा, ज्याच्यासाठी कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी हे मगर हातील निराळी रानपोरा शेवटपर्यंत कळत नाही त्याला माणूस म्हणतात. कळो येईल आणि कळतं बरं का, सगळ्याला कळतं. या जगातल्या किती नालायक म्हाताऱ्याजवळ बसा, जगातलं सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान तो सांगतो. ज्याने आयुष्यभर पाप केलेत, पण त्याच्या मुखामधून म्हातारपणे त्याच्या जवळ बसा, जगातलं सगळ्यात उत्तम तत्वज्ञान सांगतो. काही खरं नाही संसाराचं अजिबात. हे पोरं बाळक याचं तर काहीच खरं नाही. कधी आता त्याचं खरं राहिलेलं नसतं. आणि तुकोबारा म्हणतात कळो येईल, कळतच. ज्ञानोबा आहे ते ह्याच्या पुढे जाऊन सांगतात, पण जरा प्रेमळ भाषेत. ऐशी दशा येईल पुढे, तई मन होईल वेडे. काय होईल बाबा तुझं? वेड होईल, वेड मन वेड होईल. म्हातारे माणसं पागल होतात. कशामुळे होतात? सांगून ठेवलंय ज्ञानोबारांनी, म्हातारपणी माणूस वेडा होतोच. मग वेड व्हायचं नसेल तर चिंतोनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. विठ्ठल विठ्ठल काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंता. एकांतवासी गंगा स्नानी, एकांतवासी गंगा स्नानी, एकांतवासी गंगा स्नानी, एकांतवासी गंगा स्नानी. देवाच्या पूजने, देवाच्या पूजावा, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळशीचा, प्रदक्षिणा तुळशीचा, प्रदक्षिणा तुळशीचा, प्रदक्षिणा तुळशीचा. युक्त हार विहार, 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 युक्त हार विहार. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नानी, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीचा, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नानी, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा एवढं एक कडवं जरी सामान्य माणसाने जीवनामध्ये जर अंगीकारलं ना, त्याचे 80% दुःख कमी होते. काय सांगतात साधू संत? काळ सारावा चिंतने. हा जो काही आपला काळ आहे, हे जे काही जीवन आहे, कशामध्ये सारावं, कशामध्ये खर्च करावं? चिंतनामध्ये. जर चिंतनामध्ये काळ खर्च केला नाही तर मग असा काळ येतो, फक्त चिंता करत राहावं लागतं. मग ज्याने चिंतन केलं नाही त्याच्या जीवनात चिंता येते. काळाने ग्रासीले सावधान व्हारे, काळाने ग्रासीले सावधान व्हारे.
काळाने ग्रासिले धान भावे काळाने ग्रासिले धान भावे सोनवन करारे हरीच्या नामे सोनवन करारे हरीच्या नामे आयुष्य सरली आपण बासंगाची आयुष्य सरली आपण काळाने ग्रासिले, या काळाने एकदा ग्रासलं. ग्रास या शब्दाचा अर्थ आहे घास. ग्रास या शब्दाचा अर्थ काय? घास. आणि ज्ञानोबरांचे शब्द आहेत काळाचा खीच उशिटा. काळाचा काय? जशी आई एखाद्या मुलाला खिचडी करून देते आणि त्या मुलाला वाटतं तेव्हा तो खात राहतो. ते उष्ट राहिलेलं आई झाकून ठेवते. कधी मुलगा येईल आणि कधी खाईल आई सांगू शकते का? तसं काळ हा घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश. हा काळाने ग्रासिले, काळ याला खाईल. आणि म्हणून साधू संत सांगतात एकांतवासी गंगा स्नाने. तरुणपणामध्ये माणसाने कधीतरी एकांतात बसलं पाहिजे. म्हातारपणात तर एकांतात बसावं लागतं ना. तुम्हाला काय घरात घेऊन कोणी बसतं का लुलुलुलू खेळवत? म्हातारपणात कुठं? घराच्या लांब बसावं लागतं एकांतामध्ये. आणि मग एकांताची सवय नसते आणि मग तो एकांत खायला उठतो. तो एकांत माणसाला काय करतो? खायला उठतो. एकांताची सवय जर लावून घेतली तर साधू संत सांगतात आम्ही बाजारामध्ये जरी फिरलो तरी आम्ही एकटे आहोत. आम्ही बाजारामध्ये जरी फिरलो, तुकोबाराय म्हणतात मी बाजारामध्ये जरी फिरलो तरी मला सगळीकडे पांडुरंग दिसतो. बाजारातली माणसं दिसतच नाहीत. आणि आपला संसार सगळा आपला बाजार उठलेला असतो. आपला सगळा बाजार उठलेला असतो. आपल्या जवळ कोणी नसतं पण सगळे असल्याचा भास होतो. सगळे असल्याचा, माझ्याकडे मुलगा आहे, माझ्याकडे हे, माझ्याकडे ते, भ्रम होत राहतो माणसाला. आणि तो भ्रम दुःखदायक आहे. एकांतवासी गंगा स्नाने. गंगेवरती स्नानाला गेलं पाहिजे. तीर्थक्षेत्रांमध्ये फिरलं पाहिजे. तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेतलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे. तीर्थ यात्रे जाय चुको नको. तीर्थयात्रेला जात जा. तीर्थयात्रेला जात जा. गंगेमध्ये जात जा, यमुनेमध्ये जात जा, सरस्वतीमध्ये जात जा. प्रत्येक तीर्थक्षेत्राचं स्नान केलं पाहिजे माणसाने. तीर्थक्षेत्रावरती गेलं पाहिजे. परंतु किती दिवस कधी हे सगळं सिद्ध आहे तोपर्यंत. नाही तर कानाने ऐकू येत नाही. त्याला म्हटलं का इकडं गंगा आहे, तो इकडं वड्यालाच गेला ना आंघोळ करून आला. ऐकू झालं नाही. त्याला सांगितलं बाबा गंगा इकडे, गटरात आंघोळ करून आला म्हातार. काय उपयोग? त्याला सांगितलं देव समोर आहे, तो म्हणतो कुठे? तुला दिसतच नाही. आता काय देव दाखवून उपयोग आहे का? हे डोळ्यांमध्ये सामर्थ्य आहे तोपर्यंत देव पाहावा. ज्ञानावर म्हणतात हातामध्ये सामर्थ्य आहे तोपर्यंत करुणी घाली सकळे दान अधिक. तोपर्यंत आनंदाने दान करावं माणसाने. आनंदाने. हातामध्ये सामर्थ्य आहे तोपर्यंत. आता मस्त काही माणसाला वाटतं नाही नाही मी पंगत घातली पाहिजे, पण त्याच्या अर्ध्या भाकरीची पंचायत आहे. तो काय पंगत घालणार आहे? जोपर्यंत तुझ्याकडे पंगत घालण्याचं सामर्थ्य होतं तोपर्यंत पंगत घालणं गरजेचं होतं. आता पंगत नाही, काय नाही. पंगत उठली आता. विठाला विठाला आणि म्हणून
दयनीय अवस्था आपल्या जीवनाच्या शेवटी होऊ नये. आपल्याला मरत असताना सुद्धा आनंदाने मरता आलं पाहिजे. साधू संतांनी 2 सोहळे सांगितलेले आहेत मानवी जीवनामध्ये. एक जन्माचा सोहळा सांगितलाय आणि दुसरा मृत्यूचा सोहळा सांगितलाय. जसा दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता येतो तसा मृत्यूचा सुद्धा सण साजरा करता येतो. प्रत्येक संताच्या जीवनाकडे पहा, त्यांनी मृत्यूचा सण साजरा केलेला आहे. नाथबाबांनी मृत्यूचा सण साजरा केला, तुकोबारांनी मृत्यूचा सण साजरा केला. सगळ्या गावाला सांगितलं, सगळ्या गावाला तुकोबारांनी बोलवून घेतलं. त्यांनी सांगितलं आता माझं संपलेलं आहे, आता मला वैकुंठाला जायचंय. मला आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावे. अरे माझ्या दारावरती पांडुरंग येऊन उभा राहिलाय, मला जायचंय वैकुंठाला. सगळ्या गावाला विचारलं यायचंय का कुणाला, यायचंय का कुणाला वैकुंठाला. गाव म्हटलं तुकाराम बाप पागल झालेत, वैकुंठाला यायचं का म्हणतायत. बायकोला विचारलं बाई गाव तर नाही येत, तू तरी चल वैकुंठाला. मला पांडुरंग घ्यायला आलाय, गरुडावरती बसून आलाय पांडुरंग, यायचं का तुला. बायको म्हटली भावाने आताच म्हैस दिली, आताच व्याली, एवढं दूध दुभतं खाऊन मग जाता येईल. ते म्हटले नको येऊ, मी माझा जातो. तुकोबाराय वैकुंठाला स्वतः निघून गेले. मृत्यूचा सुद्धा सोहळा आहे, मृत्यू हा सुद्धा आनंद आहे. मृत्यूच नसला तर काही खरंय घ्या जगात. मृत्यू आहे म्हणून जगामध्ये आनंद आहे. मृत्यू देहाच्या गावालिया, जन्म मृत्यूचिया सोहळिया. सोहळा सण जसा दिवाळीचा आनंदाने सोहळा आपण करतो तसा मृत्यूचा सुद्धा सोहळा आहे. मृत्यूचा सुद्धा, मृत्यू हा सुद्धा एक आनंद आहे. पण माणसाला सवय लागली मेलं की रडायचं. बर हा सांगतो कशामुळे रडतात तेही सांगतो. परंपरा पडली, घरातले माणसं जर नाही रडले अख्खं गाव नालायक म्हणून ना त्याला, म्हणून रडायचंय. नाही ते काय रडू येतं काय. आणि खरं सांगतो इमानदारीने, एखादा माणूस मेल्यानंतर 2च माणसाला रडू येतं. आई जर गेली तर मुलीला रडू येतं. खरं रडू बरं का, खरं रडू. आई गेली तर मुलीला येतं आणि बाप गेला तर मुलाला येतं. तिसरे माणसं नुसतं भोकाडवाशी देत, त्यांना रडू येत नाही काही नाही. आणि तिकडून जाळून आल्यानंतर पुण्याकडे पद्धत आहे कडू घास आहे का इकडं. हा कडू घास, कडू घासाला गुलाबजाम करतात. कडू घास काढायला. कोरोनात तर पाहिलं आपण मृत्यू किती भयंकर आहे. ते म्हणजे तिकडं जाळा, म्हातारे इकडं आणू नका, पिशीतही घालून आणू नका आणि गोणीतही घालून आणू नका. तिकडं जाळा तुमच्या पद्धती, कशातच आणू नका इकडे. म्हणून मृत्यू हा सुद्धा एक सोहळा आहे. आणि तो सोहळा मृत्यूच्या जवळ जात असताना, किंबहुना मृत्यू आपल्या जवळ येत असताना माणसाला तिळभरही दुःख झालं नाही पाहिजे. तिळभरही. आणि मृत्यूच्या कालखंडामध्ये दुःख होऊ नये असं जर वाटत असेल तर जगणंही तसं असावं. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय सगळ्या गावाला दौंडी देऊन सांगतात चला आम्हाला वैकुंठाला जायचंय, चला आम्हाला देव घ्यायला आलाय. तुम्हा आम्हाला जाऊ वाटत नाही, तुम्हा आम्हाला वाटत आता एका नाताचं लग्न आहे रे, एका. तेवढं माझ्या डोळ्याने पाहिलं, डोळे झाकायला मोकळी. एवढं तुझ्या डोळ्याने पाहिलं, काय फरक पडला. त्याचं लग्न झालेलं तू पाहून आणखी काय फरक पडणार आहे. सोहळा, तो सोहळा साजरा करता आला पाहिजे. आणि जर त्याही क्षणामध्ये तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर तसं जीवन जगलं पाहिजे. आणि तुकोबाराय म्हणतात मी तसं जगलो. अभंगाच्या पाहिजे यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला
यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस होऊन हवा, शेवटचा दिवस होऊन हवा. आता निश्चितीने पवन मिळावा. आता निश्चितीने पवन मिळावा. हे शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा दिवस गोड भावा. या जगदीने पवन मिळावा. आता निश्चितीने पवन मिळावा. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस हवा, शेवटचा दिवस गोड हवा, शेवटचा दिवस गोड हवा. यासाठी गेला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा दिवस गोड भावा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. कशासाठी एवढा आटापिटा केला, एवढा अट्टहास केला, एवढे प्रयत्न केले, एवढी साधना केली, कशासाठी केली तुकोबाराय? शेवटचा दिस गोड व्हावा. शेवट कडू होऊ नये. शेवट आणि तुमचं आमचं दुर्भाग्य असं आहे, आपला प्रारंभ आनंदाने होतो. आपण जन्माला येतो तेव्हा अख्ख्या गावामध्ये पेढे वाटले जातात, आपल्या जन्माचा आनंद साजरा केला जातो आणि आपला शेवट मात्र फार कडू होतो. नवसी होती इतरे माझिया निधनी. आपल्या जन्मासाठी आपल्या आईने देवाकडे नवस केलेले असतात, देवाच्या खेट्या केलेल्या असतात, उपवास केलेले असतात, तापास केलेले असतात. आपला सांभाळ करत असताना आपल्या काळजाला जसं सांभाळतो तशा पद्धतीने तिने आपली जपणूक केलेली असते, तिने आपला सांभाळ केलेला असतो. पण आपल्या पोटी जन्माला आलेली मुलं, ज्ञानोबा म्हणतात, ते देवाकडे नवस करतात. म्हातारी मरू द्यात, म्हातारा मरू द्यात. नवशिये होती इतरे माझिया निधनी. हे मराव, हे घरातल्या माणसाला वाटणं, ह्याचं नाव आहे शेवट कडू होणं. आणि आजही शेकडो वर्ष झाले, 750 वर्ष झाले ज्ञानोबारांनी समाधी घेऊन, पण आजही लोकांना वाटतं ज्ञानोबाराय असावेत. याचं नाव आहे शेवट गोड होणं. त्यांचा शेवट गोड आहे. त्यांचा शेवट, तुकोबारांचा शेवट झाला तो गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. अनुनितच्या माहेरा भेटेल पायीच्या वरा. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. अनुनितच्या माहेरा भेटेल पायीच्या वरा. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. निजाच्या माहेराला आलो. तुकोबाराय, ज्ञानोबाराय हात वर करून साधू संत सांगतात, माझा शेवट फार चांगला झाला. तुम्हा आम्हाला सुद्धा असं जर वाटत असेल, आनंदाने आपल्याला सांगता आलं पाहिजे, मी आयुष्य जे जगलो फार छान जगलो.
आता आयुष्यामध्ये काही मिळवण्याचं शिल्लक राहिलं नाही. इतकं सुंदर जीवन भगवंताच्या कृपेने मिळालं. एवढं सुंदर जीवन आमचं गेलं. साधू संतांच्या विचाराच्या सानिध्यामध्ये आमचं जीवन गेलं. याजसाठी केला होता अट्टहास. अट्टहास म्हणजे प्रयत्न, प्रयत्नाची पराकाष्ठा. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. तेव्हा कुठेतरी साधं साधं यश संपादन करायचं असेल तर किती प्रयत्न करावे लागतात. आणि भगवंत साध्य करायचं असेल, भगवंत मिळवायचा असेल, साधू संतांचे शब्द जर आपल्याला कळावे असं वाटत असेल त्याच्यासाठी किती प्रयत्न करावे लागते. म्हणून तुकोबाराय म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आपल्या आयुष्याचा शेवट, आपल्या जीवनाचा शेवट, आणि ज्यांचा ज्यांचा शेवट गोड झाला मुळात त्यांचा शेवटच झाला नाही. ज्यांचा ज्यांचा शेवट गोड झाला त्यांचा शेवट झाला नाही. तुमचा आमचा जिवंतपणे शेवट झालेला असतो. जिवंत असताना काही काही माणसं, ज्या दिवशी घरामध्ये तुमच्या विचारांना, तुमच्या मताला विचारात घेतलं जात नाही त्या दिवशी तुमचा शेवट झालेला आहे. ज्या दिवशी तुमच्या घरातली माणसं तुम्हाला विचारत नसतील हे करू का, हे योग्य आहे का, हे अयोग्य आहे का, त्याच दिवशी तुमचा आमचा काय झालेला आहे. तुमच्या आमच्या मताला विचारात घेतलं जात नाही घरामध्ये. बरोबर आहे की नाही. त्याचं नाव आहे शेवट कडू होणं. आणि साधू संतांचा, त्या ज्ञानोबारायांचा, त्या तुकोबारायांचा, तुकोबाराय म्हणतात मी जे काही प्रयत्न केले, मी जे काही कष्ट केले, आणि खरं सांगू का त्यांनी जे काही प्रयत्न केले, त्यांनी जे काही कष्ट केले आणि त्या कष्टामधून त्यांना जे काही ज्ञान मिळालं ते ज्ञान त्यांनी ग्रंथामध्ये लिहून ठेवलं. ते ज्ञान, सगळं जे काही ज्ञान सार आहे ते त्यांनी ग्रंथामध्ये लिहून ठेवलं. त्यानं विश्वंभर पूजियेला, त्यानं विश्वंभर पूजियेला, विश्वंभर पूजियेला, त्यानं विश्वंभर पूजियेला. शब्दाची पैरत्ने करोनी अलंकार, शब्दाची पैरत्ने, त्या शब्दांच्या अलंकाराने तुकोबाराय सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात, त्या शब्दांच्या अलंकाराने आम्ही भगवंताची पूजा केली. तेने विश्वंभर पूजियेला. तुम्हा आम्हाला सुद्धा भगवंताची पूजा करायची, पण पूजा करत असताना कशानं करावं हेच कळत नाही. जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. सराती शेवटी बा हार बांधून देईल, सराती शेवटी बा सरत शेवटी बा, हार बांधून देईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बदाईल, एका जनार्दनी आमचे काय बदाईल, एका जनार्दनी आमचे काय बदाईल, एका जनार्दनी आमचे काय बदाईल. पिंगला 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 महादारी, पिंगला महादारी, पिंगला महादारी, पिंगला महादारी. पिंगळा बहादुरी, पिंगळा बहादुरी, पिंगळा बहादुरी, पिंगळा बहादुरी.
मदती रवाळ देवा आमचे भावा मदती रवाळ देवा अनुदान मागाया तर करोडिया अनुदान मागाया तर करोडिया अनुदान मागाया तर करोडिया अनुदान मागाया तर करोडिया अनुदान मागाया तर वास्तविक पाहता त्याचं नाव प्रमाण आहे. त्याचं नाव काय? प्रमाण. विठाला विठाला विषय चालू होता. संतांनी शब्दांनी भगवंताची पूजा केली आणि आपल्याला प्रश्न पडलाय नेमकं पूजा करावी कशी देवाची. आमचा शेवट कसा काय गोड होईल, आम्हाला काय करता येईल. मग कोणी त्या देवाला फुलं वाहतं. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या. जो कोण भक्त मला देतो काही द्या. मग आता त्या देवाला देण्याचे अनेक प्रकार आहेत. कोण म्हणतो सोन्याची गाय दिली तर पावेल. कोण म्हणतो किलोभर तांदूळ दिला तर जमेल. कोण म्हणतो बदाम द्यावे लागतील, काजू द्यावे लागतील. बरं सगळं त्याचंच आहे. तुम्ही त्याला देऊन कोणता पुरुषार्थ करणार आहात. आपण देवाला समजा काही दिलं. एखाद्या माणसाने 1,00,000 रुपये दिले देवाला आणि एखाद्या माणसाने 1 रुपया दिला. 1,00,000 आणि 1 रुपयात देवाच्या दृष्टीने काही फरक आहे का? कोणताच फरक नाही. म्हणून देवाची पूजा कशाने करावी तर देवाची पूजा करायची असेल तर त्या पूजेसाठी संतांचे शब्द महत्वाचे आहेत. विठाला विठाला आणि अशी जर पूजा केली नाही एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. आमचं काय जाणार आहे. तो पिंगळा दारावर बसला आणि मग पिंगळा तो पक्षी आहे तो सांगतोय बाबा नाही नाही काळ बांधून नेईल सगळ्या त्या गोष्टी तो सांगतो तो पक्षी. परंतु साधू संत शेवट तो भला माझा बहु गोड झाला याजसाठी गेला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड झाला. एकदा आपल्या लक्षात आलं आता इथं थांबलं पाहिजे. आपला परमार्थ सफल झाला, आपलं जीवन सफल झालं. मग जीवन सफल झाल्यानंतर जीवनामध्ये कोणत्याही इच्छा ज्या दिवशी शिल्लक राहत नाहीत त्या दिवशी माणसाचे जीवन सफल होतं. अभंगाच्या दुसऱ्या आता निश्चिंतेने पावन विसावा. 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 कुंडलिया धावा कृष्णेचिया. कुंडलिया धावा कृष्णेचिया. कुंडलिया
आता निश्चिंतीने पावलो विसावा, फुंटलिया धावा तृष्णेचिया. आता निश्चिंत झालो तुकोबराय म्हणतात. संसारामध्ये सुद्धा कधीतरी तुम्ही एक दिवस असा घेऊन या, निश्चिंत व्हा. कुठेतरी संसारामधून निवृत्ती घ्या, कुठेतरी संसाराला बंद करा. आता बास, हे 2 मुलं आहेत, हे तुमचा संसार आहे, तुम्ही व्यवस्थित करा. आमचे नोकरदार माणसं आहेत तात्या, निवृत्त झाल्यावर खरे कामाला लागतात. काय कमाल झाली. निवृत्त झाल्यानंतर निवृत्ती कशासाठी दिलेली आहे तुम्हाला? निश्चिंत व्हा, निश्चिंत व्हा. आणि मग म्हणतात काही नाही हो, सकाळी चहा पित होते मेले. मरणार नाही तर काय? हे हार्ट अटॅक म्हणजे काय? ती पळपळ थांबलेली नाही, ती चिंता थांबलेली नाही, ती चिंता चालूच आहे. ज्ञानोबारांनी एवढं सुंदर उदाहरण दिले त्याच्यासाठी. ज्ञानोबराय म्हणतात हरिण आहे, हरिण. हा दिले ते व्यवस्थित आहे सगळं, लक्ष द्या थोडंसं. ज्ञानोबारांनी एवढं सुंदर उदाहरण दिलंय. अटॅकचं सांगतोय तुम्हाला, म्हणजे अटॅक येणार नाही तुम्हाला कोणाला, हे जर ऐकलं व्यवस्थित, नाही तर मरताना अटॅक नाही. एवढं सुंदर उदाहरण दिलंय ज्ञानोबारांनी. ज्ञानोबाराय म्हणतात एक हरिण आहे आणि ते हरिण रस्त्यावरती फिरत आहे आणि त्याला रस्त्यावरती फिरताना असं समोर पाणी दिसतं. मृगजळ, त्याला पाणी दिसतं आणि त्याला वाटतं तहान तर लागली, असं पळतं हरिण, त्या पाण्यापाशी जायचं आणि पाणी प्यायचं, तृप्त व्हायचं. एवढं पळतं त्या ठिकाणी गेलं की त्याला ते पाणी पुढं दिसतं. तिथं गेलं की ते पाण्याचं काय होतं, पुढं दिसतं. पुन्हा पळतं. ज्ञानोबाराय म्हणतात फुटोनी पडे तव मृग वाढवी हाव. शब्द लक्षात घ्या बरं का. फुटोनी पडे तव मृग वाढवी हाव, परी नमनी जे माव रोहिणीचे जैसे. ज्ञानोबाराय म्हणतात त्याचं काळीच फुटून पडतं, एवढं पळतं ते हरिण. पण त्याचं दुर्भाग्य असं, ज्ञानोबाराय म्हणतात, तो असं मानत नाही की ते पाणी खोटंय. काय करावं त्याला? ज्ञानोबाराय म्हणतात त्याने मानलं पाहिजे की ते पाणी खोटंय. तो ज्या क्षणाला असं मानेल की ते पाणी नाही, त्या क्षणाला त्याची धावाधाव बंद होईल. आणि एकदा धावाधाव बंद झाली की हृदय फुटणार नाही. एवढं पळतं त्याला दम लागतो आणि दम लागल्यानंतर त्याचं हृदय फुटतं. जे काही शिरा असतात आपल्या रक्तवाहिन्या, ती रक्तवाहिनी फुटते. ती फुटली की मग माणूस तो मरतो. अटॅक काय? एक छोटीशी शिर चॉकअप झाली, कशामुळे? फुटोनी पडे तव मृग वाढवी हाव. नोकरी मिळाली की सुखीच. ज्यांना ज्यांना नोकऱ्यात त्यांना वाटतं लग्न झालं की सुखी. ज्यांची लग्न झालेत त्यांना वाटतं नसतं झालं तर सुखी होतो. झालं नसतं तर सुखी होतो. मृग वाढवी हाव. मुलगा झाला की सुखी होईल, मुलगा शाळेत गेला की सुखी होईल, मुलगा मोठा झाला की सुखी होईल, मुलाची लग्न झाले की सुखी होईल, त्याला मुलं झाले की सुखी होईल, त्याचे मुलं शाळेत गेले. फुटवणी पडे तो एवढा पळतो माणूस, त्याचं हृदय फुटून पडतं. म्हणून पळणं थांबवा. आता निश्चिंतीने, निश्चिंत व्हा जीवनामध्ये. कुठेतरी आशा अपेक्षा सोडून द्या. काय आनंदाने अर्धी भाकरी खाण्याची सत्ता मागावी, प्रेमाने घरातल्या मुलाला सुनाला एकत्र घ्यावं, एक बैठक टाकायची घरात. हे पहा एवढं कमवलंय आपल्याच्याने, एवढं विकलं, एवढं तुमच्यासाठी ठेवलंय, हे चाव्या, ही शेती. तुम्ही मला सकाळी 8 वाजता जेवण लागतं, चहा लागतो, दुपारी 4 वाजता नाश्ता लागतो, संध्याकाळी 8 वाजता जेवण लागतं. हे तुम्ही बोलत नाही.
आणि ज्या दिवशी नाश्ता चुकेल घराच्या बाहेर निघायचं. ज्या दिवशी जेवण चुकेल सोडायचं. तुमचं तुम्ही कमवायचं. तुमचं सोडून द्या ना अपेक्षा. किती दिवस पाळणार आहात तुम्ही आणि किती पळाले. दहाव्याच्या दिवशी कोणी म्हणणार नाही आमच्या म्हाताऱ्यांना कुत्र्यासारखी मरमर केली. आता निश्चिंतीने पावलो विसावा. विसावा मिळाला पाहिजे जीवनाला. आपल्याला विसावा पाहिजे. ही काही विसावा देणार आहेत का माणसं? तुम्ही तुमच्यासाठी विसावा निर्माण करा. खुंटलिया धावा तृष्णेची धावा धाव थांबली की माणूस निश्चिंत झाला. आणि मग एकदा निश्चिंती मिळाली जीवनामध्ये कवतूक वाटे झाले या वेचाचे. आपल्या जीवनाचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. गावाला कौतुक वाटून काय उपयोग आहे? आपल्याला कौतुक वाटलं. आपल्या जीवनाकडे आपल्या आयुष्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला आनंद झाला पाहिजे. कवतूक वाटे. तुकोबराय म्हणतात मी माझ्या जीवनाकडे ज्यावेळी पाहतो त्यावेळी मला माझं कौतुक वाटतं. मला आनंद वाटतं. काय आनंद वाटण्यासारखं जीवन आहे हो तुकोबरायांचं. 4-4 दिवसातून एकदा खायला मिळत असेल तुकोबरायांना. ज्ञानोबरांना काय आनंद वाटण्यासारखं जीवन आहे. 4 घरामध्ये भीक मागायचं. 2 दारावरती भीक मागायचं आणि पोटाची खळगी भरायची. काय पण खुंटलिया धावा तृष्णेच्या कवतूक वाटे झालिया वेचाचे. नाम मंगळाचे तेने गुणे तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी. आता दिवस 4 खेळी मेळी. 4 दिवस जे काय राहिलेत ते खेळी मेळी. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई